शासनाने जी केलेली कर्जमाफी आहे त्या फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ आपण सर्व वेगवेगळ्या संघटनांचे, पक्षांचे आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी बांधव या ठिकाणी एकत्र जमला आहात। या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, सर्वच शेतकरी या सगळ्यांचे मी आभार मानते। सन्माननीय सर्व उपस्थिती, या ठिकाणी प्रत्येक माणूस या आंदोलनामध्ये आलेला इतका महत्त्वाचा आहे। त्याला कारण या महाराष्ट्रामध्येच काय देशामध्ये असा सर्वसामान्य सुखी माणूस दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा अशी अवस्था या देशाची या भाजप सरकारने करून ठेवलेली आहे। मी कुठल्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून नाही, मी एक शेतकरी म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी झाली। आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा ट्रॅक्टर रॅली काढून रस्त्यावरती कांदा टाकून त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। परंतु आज देशामध्ये जर या जुलमी व्यवस्थेला उलथून टाकायचं असेल तर ज्यावेळी स्वातंत्र्य काळामध्ये संपूर्ण देश एकवटला होता तेव्हा आपल्याला इंग्रज पळवण्यात यश आलं होतं। तसंच आता कुणीही कसलाही भेदभाव न करता सर्वांनी एकत्र येऊन या मोदी सरकारला, म्हणजे काही दिवसांनी भारताचं सुद्धा नाव मोदी देश करतील की काय अशी अवस्था झालेली। भाजप सरकारचं मोदी सरकार कधी नाव पडले ते भाजपवाल्यांना पण माहित नाहीये। पण या ठिकाणी सत्तेसाठी काही लोक सगळं समजत असून पण वेड्याचं मीस घेतायत। पण आपण जागरूक आहोत। आपण जर आज शांत बसलो तर आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही। आपली पुढची पिढी आपल्याला प्रश्न विचारणार आहे। जंगल जळत होतं, तुम्ही काय करत होता? मी तर सांगेल, मी एका चिमणीसारखं चोचीतून थोडं थोडं पाणी टाकण्याचा प्रयत्न करत होते। त्या चिमणीला एक जणांना विचारलं की चिवताई तू एवढीशी त्या जंगलामध्ये तुझ्या चोचीतल्या पाण्यानं त्याला काय फरक पडणार आहे? ते जंगल जाळायचं काय थांबणार आहे का? तू काय वाचवू शकतेस ही आग? त्यावेळी चिवताईने उत्तर दिलं होतं, ज्यावेळी या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल, हे कसं जळलं, कुणामुळे जळलं, याची जे काही हिस्ट्री लिहिली जाईल त्यावेळी माझं नाव आग लावणाऱ्याच्या नाही तर आग विझवणाऱ्याच्या यादीमध्ये असेल। आणि आपल्या सर्वांनी आग विझवणाऱ्याच्या यादीमध्ये यायचंय। ज्यावेळी या महाराष्ट्राचा आज चालू असलेल्या या सरकारच्या या धोरणांचा भविष्यामध्ये इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आपल्या सर्व शेतकरी संघटना असतील, संभाजी ब्रिगेड असेल, काँग्रेस पक्ष असेल, ज्या काही आम आदमी पार्टी, ज्या काही भाजपच्या धोरणाच्या विरोधात उतरलेल्या संघटना आहे त्यांचं नाव त्या चिमणी इतकं का होईना इतिहासामध्ये शिल्लक राहील। म्हणून आपल्याला आज समोर येण्याची गरज आहे, बोलण्याची गरज आहे। मी आपला जास्त वेळ घेणार नाही। सर्वांची मी तिकडे पण बसली होती, सगळ्यांचं एकमत आहे, सगळ्यांचा एकच विचार आहे की आपल्या कांद्याला जो प्रचंड खर्च झालेला आहे त्याला हमीभाव मिळाला पाहिजे। आम्हाला तुमच्या कर्जमाफीची पण गरज नाही। आमचा शेतकरी सोनं पिकवतोय, आमचा शेतकरी इथला मावळा आहे, आमचा शेतकरी कधीच घाबरत नाही। ज्या अहिल्याबाई होळकरांच्या नावाने तुम्ही ही योजना आणलीत ना, अहिल्याबाई शेतकरी कर्जमाफी योजना, त्या अहिल्याबाईचा राज्यकारभार कसा होता त्याची तुम्हाला पुसटशी ही कल्पना नाही, थोडा सुद्धा तुमचा अभ्यास नाही। तुम्ही फक्त महामानवांच्या नावाचा वापर राजकारणासाठी करताय। अहिल्याबाईंनी शेतकऱ्यांसाठी काय काय धोरणं आखली होती, शेतकऱ्यांच्या त्या कधीच मुळावर नव्हत्या। तुम्ही अहिल्याबाईच्या नावाने तुम्ही कर्जमाफीसाठी तुम्ही योजना आणताय आणि शेतकऱ्यांची अक्षरशः फसवणूक करताय। तुम्ही ज्या पद्धतीचं अपात्रतेची धोरणं आणलेली ती अतिशय चुकीची आहेत। 2019 ला महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आणि या सरकारने जी आता धोरणं आणली ना त्यामध्ये ती अट टाकली की ज्यांनी 2019 ला कर्जमाफीचा लाभ घेतलाय त्यांना फक्त 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन दिलं जाईल आणि जे रेग्युलर कर्ज भरत आहेत ते 2 वर्षाचे कर्जदार आहेत असं त्यांची अट असेल तरच त्यांना 50,000 परत मदत दिली जाणार। आणि ज्या शेतकऱ्यांना 2 लाखापेक्षा जास्त त्यांच्यावर कर्ज आहे त्यांनी 2 लाखाच्या वरची रक्कम जर भरली तरच ते अटीसाठी तरच ते कर्जदार म्हणून शेतकऱ्याची कर्जमाफीमध्ये ते पात्र ठरतील। या 100% शेतकऱ्यांपैकी काही 5% पण पात्र ठरणार आहेत की नाही अशा पद्धतीची ही कर्जमाफी आलेली आहे। फक्त ह्या कर्जमाफीचा बोभाटा त्यांच्या अंधभक्तांनी इतका केलाय की आमच्यामुळेच तर हे शक्य झालं, परंतु आमचा शेतकरी वेडा नाही। आमचा बाप जरी अशिक्षित होता ना
तरी आम्ही शिकलेलो आहे, आम्हाला समजतंय काय चाललंय, किती फसवणूक होती ती. आणि आम्ही आता या सरकारच्या या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरतोय, बोलतोय, आंदोलन करतोय. आम्हाला हे पण माहित आहे तुम्ही ईडी, सीबीआय, पोलीस प्रशासन तुम्ही सर्व काही ताब्यामध्ये घेतलंय. तुम्ही पाहिजे तसं सर्वसामान्य माणसाला छळू शकता, बोलणाऱ्याला त्रास देऊ शकता. तरी पण आम्ही त्या चिमणीसारखं इतिहासामध्ये कुठेतरी चांगल्या कामाची पावती शिल्लक ठेवून जाऊ. परंतु तुम्ही ज्या काही हव्यासापोटी भांडवलदारांना मोठं करण्यासाठी सर्वसामान्यांना लुटत आहात ना, तर तुम्ही काय अमर होणार नाही. एवढंच मी या ठिकाणी थांबते. जय भारत, जय संविधान.